नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे ठाण्यामध्ये आणि आपण चाललोय कोकण बीच. फॅमिलीची अशी पहिली अशी ट्रिप आहे. बघू शकता आपल्याकडे बॅनर आहे, आम्ही सातपुते. चला बघू, भरपूर असे जण आहेत. हे अक्षय सातपुते, रोहन हुंडारे, आप्पी. चला चला, प्रतीक दादा. आपण सगळे चाललोय. तुला कसं वाटतंय? सगळं एकत्र आहे, कसं वाटतंय? जोरात बोल. छान वाटतंय. आतापासूनच चॅटिंग चालू झाले, नंतर काय होणार रे तुझं? दाखव जरा कोणाची बोलतोय. कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा. The next morning. गुड मॉर्निंग गाईस. तर आता आपण पोचलोय दिवाळघर बीचवर. बघूया निसर्ग. तुम्ही पाहू शकता सकाळचे 7:30 वाजलेत आणि इथे यांची फोटोशूट चालू आहे. प्लॅन तर चालू आहे इथं जेवून आंघोळ्या करायच्या. बघू पुढं काय होतंय. तर आता बीचवर जायची तयारी चालू आहे. बीचवर जाणार आहे. ए सगळ्यांनी हाय करा, हाय करा. आता यांचं डिसाईड झालं आहे बनाना राईड आणि वेगवेगळ्या राईड्स करायच्या. या साहेबांनी मागच्या टायमावर स्कुबा डायव्हिंग करायची. साहेब तुम्ही मागच्या टायमावर डोकं फोडून घेतलं असं ऐकलं आहे. थांब ना का गाईस, यांनी तुम्हाला खूप वेळ बनवलं. आता आम्ही सध्या आता गोव्याला आहे. हे तुम्ही पाहू शकता इकडे घंटा गोवा कोकण आहे. हा सगळा गोवाचा रोड आहे. ऍक्च्युली हा गोव्यामध्ये आणि हा सगळ्यांना तिथं पण होते की हा आहे कोकणात. तर गाईस समजून घ्या. काही नाही, कोकणामध्ये आपण का डोकं कशाला फोडून घेतलेलं तू? यावेळेस काय फोडणार आहे? मी थोड्या वेळातच स्कुबा डायव्हिंग करणार आहे. तू काय फोडणार आहे? डोकं फोडलेलं ना, भीती वाटली असेल तर तो ब्लॉक 1 hour later. आंघोळ्या गेल्या, थोडं फ्रेश झालं, जेवण चालू आहे. ब्लॉग बनवत होतो. आता जेवण झालंय आणि इथून आपले चला नेक्स्ट पॉईंट आहे श्रीवर्धन. 19 किलोमीटर आहे. पोलीस चालू आहे. बघू शकता.
बोल हाय. हाय कर हाय. हाय असं कर. हाय कर हाय. हाय. तर आता आपण श्रीवर्धन बीच वरती पोहोचलेलो आहे. चाललंय काही प्लॅन नाहीये काय करायचं काय नाही त्याचे सगळे साध्य चालायचं. हा बाबा कुठला बीच आहे ना माहिती काय चालत असं चालायचं का. जाईल तिथं फोटोशूट जाईल तिथं फोटोशूट फोटोची काय कमी नाही. नुसतं स्टेटस पडणार आहे. चॉकलेट बॉय किती पोस्ट टाकणार. गाईस हे बघा मुठ्या काला मुठ्या 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 म्हणजे खेकड. तर हा लोखंडाने बनवलेला आहे. आणि हा मस्त असा view. आपण बीचवरती आलतो फोटोज काढले मजा आली. आता परत घरी चाललोय तर मी तुम्हाला सर रूमवरती भेटतो. The next day. मॉर्निंग गाईस आज आहे दुसरा दिवस आणि आपण चेकआउट केले हॉटेलमध्ये आणि आता आपण चाललोय हरिहरेश्वर आणि महाडचा गणपतीचं दर्शन करायला. ऑन द वे बघू पुढे काय होतं. आणि ही कालची संगीत खुर्चीचे विनर 1200 रुपये भेटले. पार्टी देणार आहे आज. देणार ना. काय देणार पार्टीला. फुल चिकन चिकन गेले 1200 रुपये. कुठे चाललो आता मंदिरात. अरे गोव्याला जायचं नाही का. गोव्याला नाही जायचं. गोव्याला चाललो ना आता आपण. मग तू गाडी चालवतो. जायचंय का मंदिरात. कशाला गोव्याला जाऊ ना. तू गाडी चालवतो. बाय ग सगळ्यांना. बाय बोल बाय. तर आता आपण मंदिरामध्ये पोहोचलो. तुम्ही बघू शकता हरिहरेश्वर मंदिर. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही सगळे आता बीचवर चाललोय. सगळे तिथं हरिहरेश्वर मंदिर आहे. तिथं आपण आलेलो आहे दर्शन घेऊन. आता तिथं बाजूला एक बीच आहे. बीचवर चाललोय. आता चप्पल आणायची का. हे मोबाईल बघू. हा आमचा चॉकलेट बॉय. मंदिर चॉकलेट बॉय. आता आमचं दर्शन झालंय. मंदिरामधनं आलो. बीचवरती फिरलो. सगळं झालंय. आता इथून नेक्स्ट स्टॉप आहे पालीचा गणपती. गणपतीवर चाललोय. पण असं झालंय की अर्धी लोक आतमध्ये राहिले आणि अर्धे निघून आलोय. वेट करतोय भाऊ किती वेळ लागतोय आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो गणपतीवरती पालीच्या गणपती डिनरला. आणि मध्येच पालीचा गणपती कॅन्सल झालाय कारण लेट लय झालं. तर डिनर येईल. डिनर करून मग डायरेक्ट घरी पनवेलवरून डायरेक्ट घरी. रात्रीचे 12 वाजलेत. आम्ही आत्ता घरी पोचलो. काय कारणामुळे पालीचा गणपती कॅन्सल झाला आहे. तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मी हा ब्लॉग इथेच संपवतो. बाय.